या उपक्रमामध्ये आज आम्ही आलो जिंतूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर संजय मोहिते सर, जे 2008 पासून खरं तर या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. आणि सांगायचं झालं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते शासकीय संस्थांसाठी जे प्रकल्प असतात त्यामध्ये ते अतिशय उत्तम कामगिरी करतात. अनेक ब्रिजेसचं काम असेल, अनेक रोड्सचं काम असेल, बंधाऱ्यांचं काम असेल, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतात. सो त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, अनुभव कसे होते, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी आज बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. आपण सुरुवात करूया गप्पांना इथून. ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कुठली होती, म्हणजे कशी होती साधारणपणे, शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की आपणही सिव्हिल इंजिनियर बनावं? काय सांगाल? असं म्हणलं तर माझ्या आजोबापासून आमचा जे बिझनेसच आहे आता सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर म्हणून. त्याच्यानंतर मला माझं शाळा शिक्षण झाले जिंतूरला शिक्षण झाले माझं 10वी-12वी पर्यंत. नंतर गुरु गोविंद सिंग नांदेडला इंजिनिअरिंग कॉलेजला मी ऍडमिशन घेतलं 2004 मध्ये. 8ला माझं पासआउट झालं आणि नंतर पुणे राजदीप बिल्डकॉनला मी जॉब केला काही दिवस. एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे या फील्डमध्ये. तर राजदीपला मी 2007-8 पासून तर 13 पर्यंत काम केले मी. त्याच्यानंतर असं वाटलं की मला काहीतरी स्वतःच करायला पाहिजे. आता आपल्याकडे एक्सपिरियन्स आहे भरपूर. त्याच्यानंतर मी स्वतःचा बिझनेस उभा केला. नंतर मेगा इंजिनिअरिंग म्हणून एक हैदराबादची कंपनी होती, त्यांच्याकडनं मी बॅक टू बॅक ब्रिजचे काम घेतले. आणि 2013 पासून हा पॅकेज नंबर 14 दिंडी मार्ग जे चालू होता शेगाव पंढरपूर, ह्याच्यावरती मी जवळपास 8 ब्रिज केलेत मी त्यांचे. त्या ब्रिजमध्ये माझा एक ब्रिज पण कोलॅप्स झाला होता, त्याच्यामध्ये खूप मोठी दुर्घटना पण झाली आणि मी पेपरला पण होता, न्यूजला पण होतं. आणि ते झाल्यानंतर तिथून परत सुधारणा केली मी त्या फील्डमध्ये. काही माणसं पण डॅमेज झाले होते माझे तिथं. त्याच्यानंतर परत मी सुधारणा केली आणि नंतर कंपनीचे काम न घेता मी स्वतःच चालू केला बिझनेस. सो असा आतापर्यंत प्रवास होता. सो आता त्यातला पहिला प्रश्न आता मला विचारायचा आहे ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता तुम्ही काम करताय, बऱ्याच ग्रामीण भागामध्ये पण जाऊन काम करताय. तर यामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. आणि आता जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अकुशल कामगारांकडून काम करून घेतलं तर बऱ्याचदा धोका सुद्धा संभवू शकतो. तर ही सगळी परिस्थिती तुम्ही कशी हाताळता? पहिले तर माझ्याकडे स्किलचेच लोक लागतात. ब्रिजचं काम हे नॉन स्किलच्या लोकांनी होतच नाही. त्याच्यामुळे काही बाहेर स्टेटचे पण लोक आहेत आपल्याकडे काम करायला. काही बाहेरचे लोक मंथली बेसिसवर आहेत माझ्याकडे मिस्त्री, की ज्यांना मी 30,000 रुपये मंथली पेमेंट देतो आता सध्या. आणि अशा लोकांकडनंच काम करून घेतो. आपल्या इकडच्या लोकांकडनं पॉसिबल नाहीये नॉन स्किलच्या लोकांकडनं. आणि 24 तासापैकी 18 तास काम करणारे लोक आहेत माझ्याकडे आता सध्या कंटिन्यू. पुढचा प्रश्न असा आहे की आता तुम्ही गव्हर्नमेंट प्रोजेक्टवर जास्त काम करताय, तर त्यामध्ये प्लॅन जरी तुम्हाला येत असला तरी त्या प्लॅनचं एक्झिक्युशन करणं तुमच्या हातात असतं. त्यामुळे त्या प्लॅनचं महत्व कन्स्ट्रक्शन मधलं तुम्ही काय सांगाल आणि तुम्ही कसं त्याच्यावर काम करता? पहिलं तर माझ्या वरिष्ठांकडनं थोडंफार मी त्याच्याबद्दल चर्चा करतो. त्यांच्या काय मला ज्ञान घेता येईल ते घेतो मी आणि समोर कामाला. बरोबर. पुढचं म्हणजे तुम्ही आता शासकीय संस्थांसाठी बरीच कामं केली आहेत, तर त्यातले काही महत्वाचे प्रोजेक्ट किंवा नावं सांगता येतील का? कुठल्या कुठल्या प्रकारची कामं केली तुम्ही? बघा, हा एक परभणीला टच होणारा एक रोड होता. परभणी ते हिंगला करडगाव असा जाणारा. आणि त्या लोकांची कनेक्टिव्हिटी नव्हती. परभणी त्यांना फक्त 4च किलोमीटर आहे, पण त्यांना 30 किलोमीटर फिरून जावं लागत होतं. तिकडनं झरीला यावं लागत होतं आणि झरीवरून परभणीला. तो माझा 100 मीटरचा ब्रिज होता. तो मी 2020 मध्ये केला. त्याच्यावर संकट पण खूप आली. त्यावेळेस कोरोनाचं संकट आलं. त्यावेळेस बाहेरचे लोक होते माझ्याकडे. मी ते बाहेरचे लोक लगेच पाठवले बाहेर. कलेक्टरचं आपल्याला प्रेशर होतं की बाहेरचे लोक थांबवायचे नाही आपल्याकडे. पण अशा परिस्थितीमध्ये ते 1.5 वर्षामध्ये मी ब्रिज फायनल केला 2020च्या काळात. 18 महिन्याच्या कालावधीत मी ते फायनल केला आणि त्यांची कनेक्टिव्हिटी सुरळीत झाली. पुढचा प्रश्न जरा वेगळा प्रकारचा आहे. तो म्हणजे आता तुम्ही शासकीय संस्थांसाठी बरेच कामं करताय. त्या योजना तुम्ही गावात आणल्यामुळे त्या गावचा झालेला विकास तुम्ही बघितलेला आहे एका अर्थानं. आणि तुम्ही इंजिनियर सुद्धा मूळचे इथले परभणीचे आहात, म्हणून हा प्रश्न विचारतोय. ते म्हणजे परभणीच्या जर विकासाचं विजन असं एक तुम्हाला विचारलं
तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की ज्या मुद्द्यांवर आता काम झालं पाहिजे पुढच्या 10-15 वर्षात? जर परभणीचं आपल्याला एक पुण्या मुंबईसारखं पुढे न्यायचं असेल तर कुठली अशी क्षेत्र आहेत किंवा सेक्टर आहेत ज्याच्यावर आपण आता काम करायला पाहिजे? इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं? सगळ्यात महत्वाचा तर रस्त्याचाच विषय आहे सिव्हिलचा. कारण काही असे आतापर्यंत असे परभणी जिल्ह्यामध्ये गाव आहेत, तुम्हाला हे 3 महिने उन्हाळ्याचीच फक्त कनेक्टिव्हिटी राहते, नंतर काही राहत नाही. मग त्या रस्ता आणि ब्रिजेस ह्याच्यावरच काम करावं लागणार आहे, आणखी कमीत 5-10 वर्ष तरी करावं लागणार आहे. पण मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजे? म्हणजे रस्ते ह्याची जर गती अजून वाढवायची असेल, तो विकास अजून करायचा असेल तर सरकारनं काय पावलं उचलली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सरकारचे तर आता सध्या फुल स्पीड मध्ये कामं चालू आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असो किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो, त्यांचं विजनच आहे की कमी वेळामध्ये जास्त लांबीचे रस्ते आपण करायचे ह्या 5 वर्षामध्ये. आणि असे ह्यांच्यामुळे त्यांचे कामं पण चालू आहेत सध्या. माझ्याकडे कामं पण आहेत ग्राम सडक योजनेचे, आणि शक्यतो 75% कामं त्यांचे पूर्ण येतात आता सध्या. आता तुम्ही एक प्रसंग तर आधी सांगितलात की ज्याच्यामध्ये अडचण आली, पण एखादा असा प्रसंग ऐकायचा जो तुमच्यासाठी आयकॉनिक प्रोजेक्ट ठरला किंवा जो वेगळा ठरला, नवीन ठरला, काहीतरी त्याच्यात चांगलं गेलं, एक चांगलं समाधान देणारा प्रोजेक्ट आहे, तर काय सांगाल? माझ्या गावचंच काम आहे. पाचेगाव ते पोखर्णी रोडचं काम होतं आणि पल्लवी कन्स्ट्रक्शनला सुटलं होतं. तर ते काम मलाच करायचं होतं. मी कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं, सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं 5 किलोमीटरचा रस्ता होता माझा तो. त्याच्यामध्ये सीसी रोड 1 किलोमीटरचा आहे. तर मग त्यांच्याकडनं बसून मी काम ते बॅक टू बॅक करून घेतलं. आणि सगळ्यात चांगलं काम माझं ते, मला समाधान झालं की मी कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे माझ्या गावचा रस्ता मी आधी केला सर्वात. वा वा. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स किंवा फॅक्टर बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील मध्ये तर तसं आता खूप कॉम्पिटिशन आहे सध्या. शक्यतो आम्ही TMT 55 हेच वापरतो सध्या. आणि आयकॉन स्टील तुम्ही वापरले का यापूर्वी आणि तुमचा अनुभव कसा होता? आयकॉन स्टील माझ्या घरालाच वापरले मी. जवळपास 3.5-4 टन माझं घर झालं. पांडुरंग ट्रेडर्स कडून घेतलंय मी तर. अच्छा. आयकॉन स्टील मी तर त्यांच्याकडनं जवळपास 10-15 टन स्टील वापरलं, आणि सजेशन पण देतो मी दुसऱ्यांना बिल्डिंग वर्क मध्ये. सो हे होते इंजिनियर संजय मोहिते सर, आणि त्यांनी सांगितलं तसं त्यांनी आतापर्यंत केलेलं काम, केलेला प्रवास सांगितला. अजून खूप मोठा टप्पा बाकी आहे, आणि जसं त्यांनी सांगितलं की एखादा इंजिनियर आपल्या गावासाठी जेव्हा रस्ता करतो तेव्हा तो त्याच्यासाठी आणि गावकऱ्यांसाठी अभिमानाचा क्षण असतो, आणि अर्थातच आमच्यासारख्या लोकांसाठी तो देशासाठी एक अभिमानाचा क्षण असतो. कारण असा इंजिनियर एवढ्या गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत देश घडवत असतात. सो येणाऱ्या भविष्यात सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, आणि अशीच पर्यायाने देश सेवा सुद्धा घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.